कि दौड़ ऐसी मारेंगे हवा में उड़ेंगे टिकेंगे नहीं जमीन पर, कि दौड़ ऐसी मारेंगे हवा में उड़ेंगे टिकेंगे नहीं जमीन पर, और मेरा सारा करियर लगा है इस महाराष्ट्र पुलिस की वर्दी पर, इस महाराष्ट्र पुलिस के वर्दी पर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. बघा, खूप विद्यार्थ्यांचे फोन आले. आता सर्वात महत्वाचं आहे, येणारी जी पोलीस भरती आहे त्यासाठी मास्टर प्लॅन काय असणार आहे. बघा, ह्या संपूर्ण व्हिडिओ मोठा होऊ शकतो, ठीक आहे, अर्धा तास होईल, 1 तास होईल, जेवढा होईल तेवढा, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये पोलीस भरतीचं जेवढं काही लागतंय तेवढं सर्व गोष्टी यामध्ये मी डिस्कस करणार आहे. त्यामुळे सर्वांनी बघा, यामध्ये मी तुम्हाला गणिताचा अभ्यास कसा करावा किंवा जीकेचा अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तकं वापरावी, तुम्ही ग्राउंड करताय, तुम्हाला ग्राउंडला 1600 मीटरला किती मार्क आहेत, तुमची डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, तुमची भरती प्रक्रिया कशी होते, मग त्याच्यामध्ये चालक असो, SRPF असो, माजी सैनिक असो किंवा अदर जेवढ्या काही पोस्ट आहेत तेवढ्या सर्व पोस्टवर मी चर्चा करणार आहे आणि संपूर्ण मास्टर प्लॅन देणार आहे. जे काही बिगनर आहेत, म्हणजे ज्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे आणि आता जी भरती देणार आहेत, आलं लक्षात, तुमचं टाइम टेबल सुद्धा देईल, वेळापत्रकही देईल की तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे, किती तास कोणत्या विषयाला दिला पाहिजे, एवढ्या डिटेलमध्ये याच्यामध्ये मी बनवलेला आहे. म्हणून याला नाव दिलं आहे पोलीस भरती 2025 चा मास्टर प्लॅन. लक्षात, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. लक्षात, चला जाऊया पुढे. बघा, महत्वाचं काय आहे, महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचे, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलची तयारी, महत्वाच्या टिप्स काय आहेत, काय टिप्स असणार आहेत. बघा, हे सर्व मी माझ्या अनुभवातून आतापर्यंत जेवढे काही अनुभव आले या शिक्षक क्षेत्रामध्ये तेवढे तुमच्या समोर शेअर करणार आहे. महत्वाचं बघा, अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करा. जे काही अभ्यासक्रम आहे, सर अभ्यासक्रम काय आहे, पोलीस भरतीचा अभ्यासक्रम मी घेतलेला आहे, याच्यामध्ये एवढा बेकारी आहे, बरोबर आहे. आता सांगितलं प्रत्येक विषयासाठी 25-25 मार्क, मराठीसाठी 25, गणितसाठी 25, बुद्धिमत्तासाठी 25, जीके जीएस चालू घडामोडी 25, पण तो पॅटर्नच येत नाही. याला जिम्मेदार कोण? तुम्ही. आपण काय केलं आतापर्यंत, भरती काढली, कशी काढली, कधी घेतली, काही केलं, चालू आहे, बरोबर आहे. आपण काय बसलो नाही, काय नाही, कोणी समोर आला नाही, काही घेणं देणं नाही, जसं चालू आहे तसंच बेकार कारभार चालू आहे आज पण. याला जिम्मेदार कोण? बाकी बघा ना, उत्तर प्रदेशमध्ये UP पोलीस भरती झाली, प्रॉब्लेम झालं होतं, पेपर फुटले, पेपर परत झाले. आपले पेपर फुटले, आपले काय केले, कोणी काहीच नाही आला, हरामखोर, काय घेणं देणे, असू द्या, चालू द्या, जे चाललंय ते चालू द्या. आता काय करणार, त्याला कोण जिम्मेदार? आपणच जिम्मेदार. आपण समोर आलो नाही तोपर्यंत आपलं आयुष्य सुधारणार नाही. सरकार माहिती आहे महाराष्ट्रातली जे आहे ते अशीच आहे, बरोबर आहे. जसं महाकुंभ मेळा भरला होता ना, जेवढी गर्दी होती तशी पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुलं जे उतरतात ते महाराष्ट्र पोलीस भरतीला उतरतात. महाकुंभ मेळा पोलीस भरतीचाच असतो. इथं सरकारी नोकरीचा कुंभ मेळा जर विचारला तर ती पोलीस भरती आहे. सर्वात गरीब कुटुंबातील विद्यार्थी इथं उतरतो आणि मग त्यांच्यावरच अन्याय होतो. असो, चला जास्त वेळ न घेता करूया सुरुवात. बघा, महत्वाचं काय की अभ्यासक्रम लक्षात घ्या, परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या, कसा पेपर होतो, त्यानंतर एक अभ्यासाची योजना तयार करा, मला अभ्यास कसा केला पाहिजे, गणितासाठी काय काय टिप्स असतात, गणिताचा अभ्यास कसा करावा, त्यानंतर सर्वोत्तम पुस्तकं कोणती आहेत, बरोबर आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यासाठी काय करावं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर्कासाठी टिप्स काय आहेत, म्हणजे बुद्धिमत्ता आपण आहे त्यासाठी काय, आणि मराठी व्याकरणची टिप्स काय असेल, या सर्व टिप्सवर आपण काय करणार आहेत, आज चर्चा करणार आहेत. महत्वाचं आहे, काय महत्वाचं आहे, पोलीस भरतीची संपूर्ण माहिती ह्या एका व्हिडिओमध्ये असणार आहे. संपूर्ण ग्राउंड पासून तुमचे सर्व कागदपत्र पासून तुमची निवड प्रक्रियापर्यंत शेवटपर्यंत, बरोबर आहे. पहिला टप्पा ग्राउंडचा आहे, दुसरा टप्पा लेखीचा आहे, कागदपत्र काय लागतात, या सर्वांवर आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहेत. ओके, आता महत्वाचं काय आहे, आपली निवड प्रक्रिया कशी असते. पोलीस भरती जर तुम्ही कोणी नवीन विद्यार्थी असेल, ज्यांनी सुरुवात केली असेल, ज्या विद्यार्थ्यांनी पहिली भरती असेल, त्या विद्यार्थ्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लक्षात काय आहे बघा, निवड प्रक्रिया कशी असते. निवड प्रक्रियामध्ये महत्वाचे तुमचे कागदपत्र जेव्हा तुम्ही ग्राउंडला जाताय तेव्हा चेक करताय, फॉर्म भरल्याच्या नंतर, आलं लक्षात. त्यानंतर तुमचं काय होतं, वयोमर्यादा पाहिजे, त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होते, मैदानी चाचणी पहिल्या टप्प्यामध्ये होते, मैदानी चाचणी 50 गुणांची होते. बघा, आता जो GR होता त्या GR अनुसार मी ही माहिती घेतलेली आहे. उद्या कदाचित आता येणारी जी भरती आहे 10,000 पदांची भरती येणार आहे असं आपलं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. आता कुठला नवीन GR काढला त्यामध्ये ग्राउंड जर बदललं, लेखीचं 50 मार्काची 100 केलं, बरोबर, काही इव्हेंट बदललं तर तसं मी सांगेल. पण आतापर्यंत जेवढी माहिती आहे तर ग्राउंड किती मार्काचा आहे, 50 मार्काचा आहे. त्यानंतर लेखी परीक्षा दुसरा टप्पा हा 100 गुणांची होईल. आणि पुरुष व महिला, आता बघा इथं 150 आणि 200 का दिलेला आहे. 150 काय आहे, तुम्ही शिपाई द्या, चालक द्या,
ह्या पदांची जी भरती आहे ती 150 मार्कांची होते, 50 ग्राउंड आणि 100 लेखी. परंतु SRPF आहे 100 मार्काची लेखी आणि 100 मार्काचं ग्राउंड होतं. यावर पण आपण चर्चा करणार आहे. आता आपण पोलीस भरतीत सिलेक्शन न होण्याचं कारण काय? सोशल मीडिया, त्याच्यावर चर्चा करतो. बघा, आपण पोलीस जसं आता निवड प्रक्रिया कशी असते एकंदरीत बघितलं तर बघा, उमेदवार जो आहे तो 12वी पास असावा आणि बँड पथकचं सर्टिफिकेट असेल तर तो 10वी पास असावा. त्यानंतर त्याची शारीरिक क्षमता चाचणी होईल, त्यानंतर त्याची लेखी परीक्षा होईल. शारीरिक क्षमता चाचणी झाल्यावर तिथं जर तो क्वालिफाय झाला तर तो लेखीला क्वालिफाय होईल. आणि त्यानंतर बघा, जर चालक पदाचा असेल तर त्याचं वाहन चालकाचं कौशल्य होईल, पण ते आधी होईल आणि मग तो ओके, कधी आधी घेतात कधी ते होतात. मग वाहन चालकामध्ये झाल्याच्या नंतर त्याची वैद्यकीय चाचणी होईल आणि शेवटी त्याची काय होईल? कागदपत्र पडताळणी पुन्हा होईल आणि मग त्याचं काय होईल? सिलेक्शन होईल. अशा प्रकारे तुमची पोलीस भरतीची एकंदरीत प्रक्रिया चालू असते. पुढे जाऊया. पुढचं महत्वाचं पॉईंट बघा काय आहे. आता पोलीस भरती न होण्याची कारण काय आहेत? महत्वाची कारण आता ही माझ्या अनुभवातून दिलेत. भरपूर जणांना काही माहित असतील, काही म्हणेल पोलीसच्यात लफड्यात होतो म्हणून झालं नाही. ठीक आहे, ते बी एक कारण असू शकतं तुझं, आलं लक्षात. ते तुझं पर्सनल कारण असेल, पण अभ्यासाच्या दृष्टीने जर एका शिक्षकाच्या मानसिकतेने जर विचार केला तर ही कारण तुम्हाला महत्वाची आहे. आता जो सोशल मीडियावर आहे, बरोबर आहे, आपल्याला गणित जमत नसेल तर आपल्याला समजा संख्या टॉपिक जमत नाही, संख्या टॉपिक टाकला तर हजारो व्हिडिओ येतात, आपण तेवढे डाउनलोड करून ठेवतो आणि तेवढे बघत राहतो, बरोबर आहे. कोणीतरी सांगितलं या शिक्षकाचं बघ, तू तेच बघत राहतो, बरोबर आहे. आणि प्रॉब्लेम काय आहे की आपण फक्त व्हिडिओ बघतो, मोबाईल हातामध्ये आला म्हणून कोणाची ज्याचे पाहिजे त्याचे व्हिडिओ बघितला. एकच पॉईंट, काहीतरी कुठल्या तरी एका युट्यूब चॅनलला जॉईन व्हा, 1000 चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत, बरोबर आहे, 1000 जणांचे नोटिफिकेशन येतात, त्या बघत राहतो आपण, बरोबर. ठीक आहे, बघा तुम्ही संख्या टॉपिक 10 शिक्षकांचा व्हिडिओ बघितला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त पाहिलं, त्याची प्रॅक्टिस नाही का? काय ते डोसक्यामध्ये बसेल? काहीच नाही. मग कोण व्हिडिओ फक्त बघताय आणि त्याची प्रॅक्टिस करत नाही, कसं काय तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बघितलेलं जो कंटेंट आहे तो चांगला आहे की काय नाही? तुम्ही जो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याचे प्रश्न किती आले हे तुम्ही अनालिसिस केलं का? काहीच नाही. मग तुम्हाला रिझल्ट येईल का? म्हणून आपल्याला काही गोष्टी भेटत नाही. पुढचं महत्वाचं पॉईंट, तुम्ही कधीही पेपर सेट सोडवत नाहीये, बरोबर आहे. बिगनर पोरगा असो, सुरुवातीचा ज्यांनी आता सुरुवात केली किंवा नंतर सुरुवात केली, 100% त्या पोरांनी पेपर सोडवलाच पाहिजे, बरोबर आहे. आता बोलतात मी काय अभ्यासच नाही, आताच क्लास लावला. अबे येडा, तुला 4थी झाली, तुझी 5वी झाली, 6वी झाली, 7वी झाली, 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली, 11वी 12वी, हेच अभ्यासक्रम आहे ना? रताळ्या, दुसरा अभ्यासक्रम आहे काय तुला? मग तू आता पोलीस भरतीची पुस्तक घेतली, मी आता सुरुवात केली. अरे तुझा इतिहास झाला नाही का? तुला 1857चा उठाव झाला नाही का? तुझे वर्ण झाले नाही का? शब्दाच्या जाती झाल्या नाही का? सगळं होतं की तुला 8वीला. तुला कशाला अभ्यास पाहिजे? मग सोडव की पेपर. नाही, मी आताच क्लास लावला, काय करावं, बरोबर आहे. यांना काय करावं? टाइम लावून मार दिला पाहिजे. प्रत्येक पेपर सेट सोडवायला पाहिजे. कमीत कमी आता जर तुम्ही सुरुवात करताय तर कमीत कमी 5 वर्षाचे पेपर सेट. आपण काय करतोय, टेलिग्राम आलेले आहे आपल्याकडे. एखाद्या विद्यार्थ्यांनी पेपर पाठवला, ह्या अकॅडमीचा पेपर कठीण आला. अबे ठीक आहे, त्या अकॅडमीचा पेपर कठीण आला, पण त्याचे प्रश्न किती आले 2024च्या पेपरमध्ये हे तू बघितले का? पेपर सेट सोडव कोणाची, पण ते प्रश्न किती आले, त्या टाईपचे प्रश्न किती आले हे तुझ्या डोसक्यात आलं का? कठीण पेपर पाहिजे, कठीण, उरावर बसायला तुझ्या. कशासाठी कठीण पेपर पाहिजे तुला? अरे ते प्रश्न तुझ्या एक्झामला आले का? त्यातले किती प्रश्न तुला आले, त्या टाईपचे किती प्रश्न आले हे तू बघितलं का? कुणाचे पेपर सोडवत राहिले, काय घेणं देणं नाही. हालाकी तुम्ही जर बघितलं, हे 5 वर्षाचे पेपर जर बघितले तर तुम्हाला 2000 तुम्ही जर 18चे, 19चे, 21चे, 23चे पेपर बघितले ना, हे 3 वर्षाचे, ते ऍज इट इज प्रश्न तुम्हाला 2024चे आता जे पेपर चालू आहेत त्याच्यामध्ये भेटतील. मग का अदर क्लासेसचे तुम्ही पेपर सोडवताय? मला हा पॉईंट क्लिअर झाला नाही अजूनपर्यंत. का तुम्ही तुमची दिशा भटकवताय? त्याच्यासाठी कुठलेही पेपर सेट जाताय घ्यायला? आधी पहिले जे आहे त्याचं करा ना. जे आपल्या ताटामध्ये आहे ते पहिले खाऊन घ्या, मग दुसरीकडे जा ना. हे तुम्हाला जोपर्यंत येत नाही, म्हणून तुमचा जो रिझल्ट नाही येण्याचा कारण ना, हा पण एक महत्वाचं कारण आहे. पुढे महत्वाचं, बकवास गोष्टींकडे सर्वात जास्त लक्ष देत आहे. काय? या शिक्षकाचा क्लास बघ, थोडा वेळ झाला त्या शिक्षकाचा क्लास बघ, थोडा वेळ झाला त्या शिक्षकाचा रीलच बघत राहा, बरोबर आहे. यांनी काहीतरी कॉमेडी व्हिडिओ टाकल्या, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे कॉमेडी व्हिडिओ, फालतू व्हिडिओ कोणाचे येतात? कुठल्या तरी काहीतरी कॉमेडी केली, ते व्हिडिओ तुम्ही पाहत राहणार, याच्यामध्ये वेळ फुकट घालवणार. वेळ कुणासाठीही थांबत नसते.
आज तुमच्यामध्ये हातामध्ये जी वेळ आहे ती उद्या भेटणार नाही, त्याचा आता फायदा करून घ्या. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, सर्व गोष्टी तिथंच राहणार आहेत, पण तुम्ही जर सक्सेस झाला तर एक वेगळीच दिशा असणार. हे नेहमी लक्षात ठेवा. पुढचं, जरुरतीच्या ज्या गोष्टी आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी आपण सोडून देतो, म्हणून आपण कदाचित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे, सोपे सोपे प्रश्नांचा जास्त सराव करतो. आता सोपे सोपे प्रश्नांचा आपण काय करतो, एखाद्या क्लासवाला आला ना, बरोबर, एखादं पुस्तक घेतलं, त्यामध्ये सोपे सोपे प्रश्न असतील, बरोबर आहे, तेच आपण बघायला लागलो. एखाद्या शिक्षक आला ना, ते फक्त एवढेच टाकते, हा मराठी वर्णमालेमध्ये स्वर किती, व्यंजने किती, सांगा मग किती, तुम्ही लगेच उत्तर द्यायला लागले. ह्याचा आपण जास्त व्हिडिओ बघत राहिलो. खूप सोपे सोपे प्रश्न, बरोबर आहे. पूर्ण मूळ संख्या 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती, ते पाठ करायची ट्रिक आपल्याला माहित नाही. संख्या किती प्रत्येकाला माहिती, शब्दांच्या जाती किती, हे प्रश्न तुम्ही पाहायला लागले. मग आपली लेवल कुठंतरी आपल्याला वाढवावं लागेल. लक्षात, हा, हे महत्वाचे कारण आहेत. आपला रिझल्ट न येण्याचे काही महत्वाचे कारण आहेत, की तुम्ही अनालिसिस करा, माझा रिझल्ट का गेला आणि का नाही गेला, आणि आता येण्याचं बघा. आता 2-3 महिन्यानंतर भरती येईल, आता जागे करतोय, इथून सुरुवात करा. इथून 90 दिवसाचं प्लॅन बनवा. 90 दिवसापर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय 100% भेटेल. या स्ट्रॅटर्जीने तुम्ही जर गेलात तर. कोणताही, तुम्ही माझेच व्हिडिओ बघा असं मला सांगणं नाहीये. तुम्ही युट्यूब चॅनेलला ज्याचे व्हिडिओ तुम्हाला समजतील, ज्या शिक्षकाचं समजेल, हजारो शिक्षक आहेत, त्या शिक्षकाचा एकच चॅनल सबस्क्राईब करा, एकच चॅनल, आणि त्याच चॅनलचे नोटिफिकेशन बघा आणि तेच व्हिडिओ बघा. बाकी सगळ्यांना अनसबस्क्राईब करून टाका. बस मला 3 महिने यालाच फॉलो करायचे आणि याच बघायचे. त्याला येडं करून टाका त्या मास्टरला कमेंट टाकून बस. बाकी कोणाचंही करू नका. माझे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तुला वाटत असेल उगाच हे करू नये, बिनधास्त अनसबस्क्राईब कर आणि तुला जिथं समजते तिथं जा. फक्त यशस्वी हो, मायबापाचे स्वप्न पूर्ण कर, एवढीच अपेक्षा. तर आता कागदपत्र काय काय लागतात लक्षात घ्या. पोलीस भरतीसाठी बघा, तुमचा फोटो स्वाक्षरी साईज 50 KB मध्ये लागतो. त्यानंतर 10वी-12वीची मार्कशीट लागते, 10वी-12वीचे प्रमाणपत्र लागते, बरोबर आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला लागतो. त्यानंतर शिकत असल्यास महाविद्यालयातून काय करा, बोनाफाईड सर्टिफिकेट घेऊन या, तो सुद्धा तुम्हाला जमेल. उत्पन्नाचा दाखला. लक्षात. पुढे महत्वाचं काय आहे, पुढे आरक्षित वर्गांसाठी जात प्रमाणपत्र, ओके. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, त्यानंतर EWS प्रमाणपत्र. आता याच्यामध्ये SCBC आलेला आहे, SCBC हे सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, काढून घ्या. त्यानंतर खेळाडूंसाठी खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन. लक्षात. त्यानंतर लायसन, मतदार ओळखपत्र तुम्हाला चालू शकतं. त्यानंतर जात प्रमाणपत्र वैधता उपलब्ध असल्यास आणा, नसेल तर राहू द्या, तुम्ही लागल्याच्या नंतर तुम्हाला काढून घेता येईल. पुढे बघा, महत्वाचं काय आहे, अजून एक महत्वाचं कागद आहे, ते म्हणजे MSCIT. बघा, हे असेल तर ठीक आहे. आता इथून 2-3 महिन्याचा तुमचा कालावधी आहे, ऍडमिशन घेऊन ठेवा, नसेल केलं तर करून घ्या, ठीक आहे, चांगलं आहे. नंतर सुद्धा तुम्हाला करावंच लागेल. आता ऍडमिशन घेऊन ठेवा, लक्षात. तुमचं MSCIT सुद्धा होऊन जाईल. मान्यता देईल परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, ओके. त्यानंतर डोमेसियल, बरोबर आहे. तुम्ही महाराष्ट्राची एक्झाम देताय, महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का नाही, हे तुमच्यासाठी डोमेसियल हे खूप महत्वाचे आहेत. हे काय आहेत तुमचे महत्वाचे काय आहेत, कागदपत्र आहेत, जे तुम्हाला इथं अवेलेबल असावं. आता हे कागदपत्रांमध्ये बघा, तुमचं नाव बरोबर आहे का, तुमच्यात एकाचं मिस्टेकच असते, बरोबर आहे. मी नवऱ्याकडेच गेली, काही बाई सांगते मी लगेनच केलं, माझं नावच बदललं नाही, बापाच्याच नावाने फॉर्म भरू का, मग काय करू का, हे असले कारस्थान असतात, माहिती की. नीट बघा, माझं आधार कार्डचं नाव बरोबर आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, नाव चेंज झालेलं आहे का, नाव चेंज करून घ्या, बरोबर. लग्न झालं नसेल ते बनवून घ्या, करून घ्या, आधार कार्ड बनवून घ्या. सर्व गोष्टी तुमच्या आता टाइम आहे, या टाइमामध्ये सर्व डॉक्युमेंट तुम्ही बनवून घ्या, जे काही असेल ते. आलं लक्षात. हा, ठीक आहे. काही अडचण असेल तर नंबर आहे, नंबरवर कॉल करा. आलं लक्षात. नंबर दिसत नसेल तर हा नंबर आहे 7738776366, बरोबर आहे. हा नंबर दिला तर नंबरवर काय करा, फक्त हाय मेसेज पाठवा, हाय सर. काय करायचं, तू का माझा दोस्त आहे, काय नाही, सोडलेलं प्रेम आहे, काहीच नाही. आलं लक्षात. हा, हाय सर, तुला रिप्लाय काय करू, तू कशासाठी मेसेज केलाय, बरोबर आहे. मी मैत्रीसाठी केलं नाही, काय नाही, तुम्हाला दोस्त नाही, काय नाही, लंगुटी यार, मी तुला रिप्लाय देऊ हाय. हा, थोडं तरी कॉमन सेन्स असा, बरोबर आहे. 1000 जणांचे मेसेज येतात, हाय हाय, पुढे 2-2 डॉट, बरोबर आहे. काही जण के टाकतात. आलं लक्षात. काय करावं यांचं, बरोबर आहे. कैसे लोग है. चला, वयोमर्यादा, बरोबर आहे.
पोलीस भरती करताय तर तुमची वयोमर्यादा काय असावी, कोणकोणत्या पोस्टसाठी किती किती वय लागतात ते आता डिटेलमध्ये बघूया. बघा वयोमर्यादा, जर तुम्ही पोलीस शिपायाची एक्झाम देत असेल तर बघा खुला वर्गासाठी आहे 18 ते 28, कास्ट साठी आहे 1833. आता हे दोन कास्ट मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत कारण हे नव्हे. ईडब्ल्यूएस आहे 18 ते 33 आणि एससीबीसी सुद्धा 18 ते 33 आहे. त्यानंतर एसआरपीएफ आहे, बरोबर आहे. एसआरपीएफ बघा काय आहे, आता बघा इथं 33 झालेला आहे, इथं 28 करा. बघा खुला वर्ग 18 ते 25, त्यानंतर कास्ट साठी 18 ते 28, कास्ट साठी 18 ते 28 आणि एससीबीसी सुद्धा 18 ते 28 आहे. त्यानंतर ड्रायव्हर त्यासाठी सेम आहे, खुला वर्गासाठी 18 ते 28, कास्ट साठी 18 ते 33, ईडब्ल्यूएस 18 ते 33, एससीबीसी 18 ते 33. त्यानंतर बँड पथक आहे, त्यांना सुद्धा 18 ते 28 आहे, कास्ट साठी 1833, त्यामध्ये एससीबीसी ह्या सुद्धा कास्ट मध्ये येतात, त्यामुळे यांना काय आहे 1833 असं वयोमर्यादा आहे. ओके, एसआरपीएफ झालं, बँड पथक झालं, ड्रायव्हर झालं, पोलीस शिपाई झालं, आज तुम्हाला जेल पोलीस राहिलं ते बी सेम आहे. ठीक आहे, हा त्याला बी सेम आहे. पुढे बघा महत्वाचं, आता बघा लेखी परीक्षेचा लेखी परीक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 गुणांची आहे. लेखी परीक्षा तुमची काय होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये होय, त्याच्यासाठी गुण किती आहेत 100 गुण आहेत, बरोबर आहे. आता जीआर मध्ये सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे की मराठी तुम्हाला किती मार्काला आहे 25 मार्काला आहे, गणित तुम्हाला 25 मार्काला आहे, बुद्धिमत्ता 25 मार्काला आहे, सामान्य ज्ञान विज्ञान 25 मार्काला आहे. पण तुम्ही जर पेपर सेट जर काढलं तर तुम्हाला कुठेही 25-25 मार्काचा पॅटर्न भेटत नाही. हे पूर्वीपासून चालत आलं, आता परत तेच चालू आहे. याच्यावर कोणीच काही केलं नाही, कोणीच समोर आलं नाही, कोणीच काही बोललं नाही. जाऊ द्या होऊ द्या, कसा अभ्यास करावा, सिलेबस तुम्ही दिलाय याच्यावर प्रश्न विचारू, बरोबर आहे. तुम्ही युपीएससीचा प्रश्न टाकायला लागले, बरोबर आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये कॅटचे प्रश्न हिंदी मधले प्रश्न मराठीत करून टाकले, कोण जिम्मेदार, कसं करावं, का तुम्ही आमच्यात बोकाडी येऊन बसता, बरोबर आहे. मला तेच समजत नाही का, म्हणजे मला कधी कधी प्रश्न का काय उत्तर काय द्यावं मला तेच समजत नाही, बरोबर आहे. बघा फक्त ड्रायव्हर साठी चेंज आहे, त्यामध्ये मराठी 20 मार्काला आहे, गणित 20 मार्काला आहे, बुद्धिमत्ता 20 मार्काला आहे, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 20 आणि वाहतूक काही प्रश्न असतात. तुम्ही गाडी चालवणार आहे त्याचे काही नियम आहे, त्याचं एक बुक येतो, ते बुक घ्या, मार्केटमध्ये कोणतंही बुक घ्या, तुम्हाला त्याच्यावर माहिती भेटेल. ओके, हे दोन आहे. दुसरा टप्पा तुमचा 100 मार्काची लेखी परीक्षा होईल, त्यामध्ये तुम्हाला काय काय, ही पहिली होती कोण कोण होते, पोलीस शिपाई, एसआरपीएफ, बँड पथक आणि तुमचं लो मार्ग असो किंवा जेल पोलीस असो, हेच आहे लक्षात. त्यानंतर तुमचं फक्त ड्रायव्हर थोडंसं चेंज आहे, वाहतुकीच्या नियमांवर काय करतात तुम्हाला 20 मार्क विचारले जातात. चला पुढे जाऊया. पुढे आहे बघा शारीरिक क्षमता चाचणी. आता इथून तुमचे ग्राउंडचा आहे दुसरा पहिला टप्पा जो आहे ग्राउंडचा. मग ग्राउंड साठी काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष द्या. बघा पोलीस शिपायासाठी पुरुष 165 आणि महिलांचा 155 आहे. बँड पथक साठी बघा 165 155 आहे. ड्रायव्हर साठी सुद्धा 165 155 आहे आणि एसआरपीएफ साठी 168 आणि महिलांसाठी किती आहे बघा, महिलांसाठी एसआरपीएफ नाहीये. ओके, महिलांसाठी एसआरपीएफ नाहीये. बघा पुरुष आहे 168 आहे, बघा 65 आहे आणि 68 आहे. महिलांचे एसआरपीएफ सध्या जागा नाहीयेत, भविष्यात येऊ शकतात, त्याचे नियम येतील. ओके, काही शंका, पुढे जाऊ. पुढचं बघा, आता शारीरिक चाचणी परीक्षेसाठी पहिला टप्पा हा 50 गुणांचा होतो. शारीरिक चाचणी तुमची होते त्याचा पहिला टप्पा 50 गुणांचा होतो. 50 गुणांमध्ये तुमचे काय काय इव्हेंट असतील, किती किती सेकंदाला, किती किती मीटरला काय काय मार्क कट होतात, या सर्वांवर आपण चर्चा करणार आहे. मग ती महिलांची असो, पुरुषांची असो, माजी सैनिकांची असो, एसआरपीएफ असो की चालक असो, या सर्वांवर आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायची आहे. ओके, महत्वाचा बघा छाती बघा, पुरुषांसाठी 79 न फुगवता एवढी छाती पाहिजे आणि फुगवून 5 सेमी पर्यंत वाढली पाहिजे. मग याच्यामध्ये 5 टाकले तर किती होते 84 एवढी तुमची काय पाहिजे छाती पाहिजे. महिलांसाठी ही 8 आवश्यकता नाहीये, फक्त पुरुषांसाठी ही एक 8 आहे. चला पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा बघा 50 गुणांची जी पहिला टप्पा होणार आहे त्यामध्ये पुरुषांसाठी काय आहे 1600 मीटर आहे, ज्याला टायमिंग आहे 5:10 याला 20 गुण भेटणार आहेत. 100 मीटर आहे त्याला टायमिंग आहे 11:50 15 गुण भेटणार आहेत. गोळा फेक आहे, किती मीटर फेकायचे 8.50 मीटर, याला सुद्धा 15 गुण आहेत. आता या प्रत्येक इव्हेंट वर आपण चर्चा करणार आहेत. कशी बघा, महत्वाचं 1600 मीटर, 100 मीटर, गोळा फेक काय आहे बघा, जसं सेम 20 गुण आहेत, 15 गुण आहेत आणि
15 गुण, टोटल किती होणार आहे 50. मग 1600 मीटर आहे. बघा 1600 मीटरचा तुमचं टायमिंग काय आहे. तुम्ही सध्या 1600 मीटरचा जर सुरुवात केली असेल, बघा तुम्ही 15 दिवस झाले मी रनिंग केली, बरोबर आहे, एकच महिना झाला मी रनिंगला सुरुवात केली, 10 दिवस झाले, तुमच्या अकॅडमीमध्ये डेमो होत असेल, डेमो द्या. 7 मिनिटाचा का नाही टायमिंग येऊ द्या, ते डेमो देत राहा. जमेल तर आठवड्याला करा, 15 दिवसाला करा, ठीक आहे. जेवढे तुम्ही डेमो देणार, जेवढ्या तुम्ही परीक्षा देणार, तेवढं तुमची प्रॅक्टिस होईल आणि तेवढं तुम्ही परफेक्ट व्हाल, ठीक आहे. मग आता हे टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा, पाहिजे तर याचं स्क्रीनशॉट घ्या. ओके, हा बघा 5-10 पेक्षा कमी टाइम आलं तर तुम्हाला 20 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 5-10 ते 5:30 मध्ये आला तर तुम्हाला 18 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 5:30 ते 5:50 मध्ये कमी आला तर तुम्हाला 16 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 5:50 ते 6:10 मध्ये आला तर तुम्हाला 14 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 6:10 ते 6:30 पर्यंत आले तर तुम्हाला 12 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 6:30 ते 5:50 मध्ये आले तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 6:50 ते 7:10 मध्ये तुम्ही आला तर तुम्हाला 6 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 7:10 ते 7:30 मध्ये आला तर तुम्हाला 2 गुण भेटणार आहेत आणि 7:30 पेक्षा कमी टाइम आलं तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहेत. हा 1600चा टायमिंग आहे. ओके, हा 1600 मीटरचा टायमिंग आहे पुरुषांसाठी. मग त्यानंतर 100 मीटरचं काय टायमिंग आहे. 100 मीटरचं टायमिंग काय असणार आहे त्यावर थोडीशी चर्चा करू. बघा 100 मीटरचं टायमिंग सांगायचं झालं तर बघा 11:50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आलं तर तुम्हाला 100 मीटरला 50 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 11:50 ते 12:50 मध्ये तुम्हाला 12 गुण, 12:50 ते 13:50 मध्ये 10 गुण, 13:50 ते 14:50 मध्ये 8 गुण, 14:50 ते 15:50 मध्ये 6 गुण, त्यानंतर 15:50 ते 16:50 मध्ये 4 गुण, त्यानंतर 16:50 ते 17:50 मध्ये 1 गुण आणि 17:50 किंवा त्यापेक्षा जास्त तेव्हा तुम्हाला 0 गुण भेटणार आहे. हा 100 मीटरचा टायमिंग तुमचा सध्या काय येतो याच्यावर तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. पुढे त्यानंतर महत्वाचं गोळाचे जे वजन आहे ते 7.50 किलोचा गोळा आहे. त्याला तुम्हाला 15 मार्क भेटणार आहेत. बघा 8:50 मीटर पेक्षा जास्त फेकला किंवा तेवढा फेकला तर तुम्हाला 15 गुण, 7:90 ते 8:50 पेक्षा कमी फेकला तर 12 गुण, त्यानंतर 7:30 ते 7:90 मध्ये तुम्हाला 10 गुण, 6:70 ते 7:30 मध्ये तुम्हाला 8 गुण, 6:10 ते 7:70 पेक्षा कमी आलं तर तुम्हाला 6 गुण, 5:50 ते 6:10 पेक्षा कमी 4 गुण, त्यानंतर 4:90 ते 5:50 पेक्षा कमी 2 गुण, 3:10 किंवा 3:70 पेक्षा कमी 1 गुण आणि 3:70 पेक्षा कमी आलं तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहे गोळाफेक. हे झालं पुरुषांचे 3 इव्हेंट, 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. याचं टायमिंग काय, किती मीटर आहे, 100 मीटरचं टायमिंग काय, कसे मार्क कट होतात याची टोटल डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे. आलं लक्षात. हा, त्यानंतर जाऊया आपण महिलांकडे. बघा महिलांना किती इव्हेंट आहेत. महिलांना 800 मीटर आहे, 100 मीटर आहे, गोळाफेक आहे. यांचं टायमिंग आहे 2:50 20 गुण, 14 सेकंद 15 गुण आणि 6 मीटर गोळा टाकायचा आहे 15 गुण. आता यांचे टायमिंग कशी कटिंग होतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा महिलांचं बघायला गेलं तर हा एक चार्ट, जसं 1600 इथं 800 मीटर पाहिजे. ओके, हा हे 1600 मीटर झाले, इथे 800 मीटर पाहिजे. किती पाहिजे, 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. आता बघा मग 800 मीटरचा टायमिंग काय आहे महिलांचा. 800 मीटर साठी त्यांना किती गुण आहेत, 20 गुण. बघा 2:50 किंवा त्यापेक्षा कमी आलं तर त्यांना 20 गुण भेटतात. 2:50 ते 3 मिनिटापर्यंत आले तर 18 गुण आहेत. 3 मिनिटं ते 3:10 मध्ये आले तर 16 गुण आहेत. 3:10 ते 3:20 मध्ये आले तर 14 गुण. 3:20 ते 3:30 मध्ये आले तर तुम्हाला 12 गुण आहेत. पुढे बघा 3:30 ते 3:40 मध्ये आले तर 10 गुण. त्यानंतर 3:40 ते 3:50 मध्ये आले तर तुम्हाला 8 गुण. 3:50 ते 4 मिनिटांमध्ये आले तर 5 गुण आणि 4 मिनिटापेक्षा जास्त टाइम लागला तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहेत. हा मुलींचा 800 मीटरचा टाइम आहे, ज्यामध्ये तुम्ही सध्या कुठं आहेत हे बघा आणि कसं कमी होता येईल हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा 100 मीटर. 100 मीटरला महिलांना 15 गुण आहेत. ते कसं बघा, 14 सेकंद त्यापेक्षा कमी आलं तर तुम्हाला 15 गुण, 14 सेकंद ते 15 सेकंद मध्ये आला तर 12 गुण, 15 सेकंद ते 16 सेकंद मध्ये 10 गुण, 16 सेकंद ते 17 सेकंद मध्ये 8 गुण, 17 ते 18 सेकंद मध्ये आले 6 गुण, 18 ते 19 मध्ये आले 4 गुण, 19 ते 20 मध्ये आले 1 गुण आणि 20 पेक्षा त्यापेक्षा जास्त टाइम आला तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहे. सध्या तुमचं 100 मीटरचं टायमिंग काय आहे हे करा आणि डेमो देत राहा आणि टायमिंग कसा कमी होईल यावर लक्ष केंद्रित करा. पुढे बघा
पुढचा आहे गोळा फेक. तुम्हाला 4 किलोचा गोळा आहे, तो तुम्हाला 6 मीटर फेकायचा आहे आणि तुम्हाला 15 गुण भेटणार आहे. मग बघा 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 15 गुण. 5.50 ते 6 मीटर पेक्षा कमी आला तर 12 गुण. 5 मीटर ते 5.50 पेक्षा कमी आला तर तुम्हाला 10 गुण. 4.50 ते 5 मध्ये कमी आला तर तुम्हाला 5 गुण. 4 मीटर किंवा 4.50 पेक्षा कमी आला तर 3 गुण आणि 4 मीटर पेक्षा कमी झाला तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहे. सध्या तुमचा गोळा किती जातोय यावर तुम्हाला बघायचं आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे बघा, हे परत आलं काय 1600 मीटर ग्राउंड, हे परत क्वेश्चन आलं. 2 मिनिटं. मग ओके, हे महिलांचं झालं, पुरुषांचं झालं. कोणतं होतं हे जे होतं हे पोलीस शिपायासाठी होतं. कशासाठी होतं? पोलीस शिपायासाठी होतं. ओके, हा, मग पोलीस शिपायासाठी झालेलं आहे. मग आता बघा, अच्छा, हे जे परत आलेलं आहे, हे बघा, हे परत आलेलं आहे, मी वरती वाचलं नाही. बघा, हे कशासाठी आहे? माजी सैनिक, बरोबर आहे. माजी सैनिक यांच्या ग्राउंडची कशी डिटेल आहे, बरोबर आहे. यांना पण तेच इव्हेंट आहे, पुरुष आहेत, माजी सैनिक आहेत, त्यांच्यासाठी आहे. जस्ट मी वरती वाचलं नाही, आलं लक्षात. माजी सैनिकांसाठी सुद्धा 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे आणि तुम्हाला गोळा फेक आहे. आलं लक्षात. आता यांचं टायमिंग कशी कट ऑफ होतात? भरपूर माजी सैनिक आहेत, त्यांना माहितच नाहीये कसं आहे आणि भरपूर त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते, पण त्यांना त्यांचं ग्राउंडचं काय कट कशी होतात, काय कशी होतात हे त्यांना माहिती नसतं. तर याच्यावर सुद्धा त्यांना काय करायचं आहे? लक्ष द्यायचं आहे. तर जे असतील माजी सैनिक त्यांनी काय करायचं? याच्यावर तुमचं जो ग्राउंड आहे त्यावर थोडंसं लक्ष द्या. बघा, तुम्हाला काय आहे? 1600 मीटर आहे, पण तुम्हाला टायमिंग किती आहे? 7 मिनिटं 40 सेकंद पेक्षा कमी आलं सर तुम्हाला तर 20 गुण भेटतात. किती भेटतात? 20 गुण भेटतात. 60 मिनिट 40 सेकंद, परंतु 8 मिनिट त्यापेक्षा कमी आलं तर तुम्हाला 18 गुण भेटतात. 8 मिनिटं किंवा 8:20 मध्ये 8:20 पेक्षा कमी आलं तर तुम्हाला 16 गुण भेटतील. 8:20 ते 8:40 पेक्षा कमी आलं तर तुम्हाला 14 गुण भेटतील. त्यानंतर 8:40 ते 9 मिनिटापेक्षा कमी आलं तर सर तुम्हाला 12 गुण भेटतील. त्यानंतर 9 मिनिट परंतु 9:20 पेक्षा कमी आलं सर तुम्हाला 10 गुण भेटतील. त्यानंतर 9.20 ते 9:40 पेक्षा कमी आलं सर तर तुम्हाला 8 गुण भेटणार आहेत. त्यानंतर 9:40 ते 10 मिनिटापेक्षा कमी आलं सर तुम्हाला तर 5 गुण आणि 10 मिनिटापेक्षा जास्त टायमिंग सर तुमचं आलं तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहेत. हे तुमचं 1600 मीटरचं टायमिंग आहे. सर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर सध्या तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसताय तिथे बघा आणि तुमचं टायमिंग कसं कमी होईल हे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचं महत्वाचं 100 मीटर धावणे आहे तुम्हाला. बघा, तुम्हाला 15 सेकंद आहेत. किती आहेत? 15 सेकंद आहेत. 15 सेकंद पेक्षा कमी आलं तर तुम्हाला 15 गुण आहेत. 15 ते 16 मध्ये आले सर तुम्हाला तर 12 गुण. 16 ते 17 मध्ये आले तर 10 गुण. 17 ते 18 मध्ये आले 8 गुण. 18 ते 19 मध्ये आले 6 गुण. 19 ते 20 मध्ये आले 4 गुण. 20 ते 21 मध्ये आले 1 गुण आणि 21 सेकंद पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त आले सर तुम्हाला तर 0 गुण भेटणार आहेत. किती भेटणार आहे? 0 गुण भेटणार आहेत. आणि त्यानंतर गोळाफेक. बघा, गोळाफेकचं तुमचं वजन थोडंसं सर कमी आहे. किती आहे? 2.60 किलोग्राम. बघा, 7 मीटर सर तुम्हाला फेकायचं आहे, त्यापेक्षा जास्त फेकलं तर तुम्हाला 15 गुण. 6:40 ते 7 मीटर पेक्षा कमी तर 12 गुण. 5:80 ते 6:40 पेक्षा कमी तर 10 गुण. 5:20 ते 5:80 मध्ये सर तुम्हाला 8 गुण. 6:60 ते 5:20 पेक्षा कमी 6 गुण. त्यानंतर 4 मीटर किंवा 4:60 पेक्षा कमी तुम्हाला 5 गुण. 3:40 ते 4 मीटर पेक्षा कमी तुम्हाला 4 गुण. 2:80 किंवा 3:40 पेक्षा कमी 3 गुण. 2:20 ते 2:80 पेक्षा कमी तुम्हाला 2 गुण आणि 1:60 ते 2:20 पेक्षा कमी तुम्हाला 1 गुण आणि 1:60 पेक्षा सर तुम्ही कमी फेकला तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहेत. ओके, माजी सैनिक जे असतील त्यांच्यासाठी हा ग्राउंडचा शारीरिक चाचणीचा तुमचं 1600 मीटर गोळाफेक आणि 100 मीटरचं काय स्ट्रॅटर्जी असणार आहे ही मी दिलेली आहे. ओके, सध्या ग्राउंडवर आपली चर्चा आहे. अभ्यास कसा करावा हे पुढं आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. हे मास्टर प्लॅन तर मास्टर प्लॅनच असणार आहे, लक्षात. आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा बघा, पुरुष उमेदवार, पोलीस शिपाई, चालक. आता आपण कशा बघितलं? शिपायाचं बघितलं. शिपायामध्ये महिला बघितल्या, पुरुष बघितलं, माजी सैनिक बघितलं. त्यानंतर
आपण आता काय बघणार आहेत, चालक. चालक मध्ये महिला आणि पुरुष दोघं पण बघणार आहेत. ओके, मग चालक मध्ये पुरुषांसाठी बघा, पुरुषांसाठी दोनच इव्हेंट आहेत, महिलांसाठी सुद्धा दोनच इव्हेंट आहेत. यामध्ये काय काढून टाकलेले, तुमचे 100 मीटर कमी केलेले, फक्त तुम्हाला गोळाफेक आहे आणि 1600 आणि 800 मीटर. मग 1600 मीटरला तुम्हाला 30 गुण आहेत, गोळाफेकला तुम्हाला 20 गुण आहेत. टोटल 50 मार्काचं ग्राउंड आहे. बघा आता 1600 मीटरचं टायमिंग कसा, चालक पदासाठी कशी डिवायडेशन होते यावर लक्ष द्या. कसं डिवायडेशन होणार आहे बघा. 5-10 पेक्षा कमी आलं तुम्हाला 30 गुण भेटणार आहेत. 5-10 ते 5-30 पेक्षा कमी आलं तर 27 गुण. 5-30 ते 5-50 मध्ये आलात तर तुम्हाला 24 गुण. 5-50 ते 6-10 मध्ये आला तर तुम्हाला 21 गुण. 6-10 ते 6-30 मध्ये आले तर 18 गुण. 6-30 ते 6-50 किंवा त्यापेक्षा कमी 15 गुण. 6-50 ते 7-10 मध्ये आले तर 10 गुण. 7-10 ते 7-30 मध्ये आले तर तुम्हाला 5 गुण. आणि 7-30 पेक्षा कमी टायमिंग लागला, त्यापेक्षा जास्त टाइम लागला तर 0 गुण भेटणार आहेत. सध्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसताय बघा. 18 गुण, 15 गुण, 21 गुण कुठे बसताय आणि कसं आपल्याकडे टाइम आहे, टाइम कसं कमी होईल यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि पुढचा इव्हेंट याच्यामध्ये गोळा आहे. किती तुमचं वजन तेवढंच राहणार आहे, 750 किलोचा. किती मीटर फेकायचे, 8.50 मीटर पेक्षा जास्त. शिपायाला किती आहेत, 15 गुण आहेत. चालकला किती आहेत, 20 गुण आहेत. ओके, मग 8.5 मीटर पेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 50 गुण. 7.90 ते 8.50 पेक्षा कमी 18 गुण. 7.30 ते 7.90 पेक्षा कमी 16 गुण. 7.70 ते 7.30 पेक्षा कमी 14 गुण. 6.10 ते 7.70 पेक्षा कमी 12 गुण. 5.50 ते 6.10 पेक्षा कमी 10 गुण. 4.90 ते 5.50 पेक्षा कमी 8 गुण. 4.90 ते 4.30 पेक्षा कमी 6 गुण. 4.30 ते 7.70 पेक्षा कमी 4 गुण. 3.70 ते 3.10 पेक्षा कमी 12 गुण. आणि 3.10 पेक्षा कमी फेकला तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहेत. हे चालकसाठी, पुरुषांसाठी हे दोन इव्हेंट आहेत. तुम्ही सध्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत बघा आणि सुरुवात चालू करा. ओके, पुढे बघा. पुढचं आहे महिला. महिला उमेदवारांना बरोबर आहे, 800 मीटर आहे, गोळाफेक आहे. यांचं कटिंग कशी होते, यांच्या कटिंग कशी दिलेले आहेत यावर थोडीशी चर्चा करू. बघा काय दिलेलं आहे. महिलांसाठी 800 मीटर आहे, किती गुण आहेत, 30 गुण आहेत. बघा 2.50 पेक्षा कमी टायमिंग मारलं तर तुम्हाला 30 गुण. 2.50 ते 3 मिनिटांमध्ये 27 गुण. 3 मिनिटं ते 3.10 मध्ये तुम्हाला 24 गुण. 3.10 ते 3.20 मध्ये 21 गुण. त्यानंतर 3.20 ते 3.30 मध्ये 18 गुण. त्यानंतर 3.30 ते 3.40 मध्ये तुम्हाला 15 गुण. 3.40 ते 3.50 मध्ये तुम्हाला 10 गुण. 3.50 ते 4 मध्ये तुम्हाला 5 गुण. आणि 4 मिनिटापेक्षा जास्त टाइम लागला तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहे. हे मुलींसाठी चालक पदासाठी तुम्हाला स्ट्रॅटर्जी आहे 800 मीटरची. पुढे बघा, गोळाफेक तुम्हाला आहे 4 किलोचा गोळा आहे, इथं तुम्हाला 20 गुण आहेत. 6 मीटर पेक्षा जास्त फेकलं तर तुम्हाला 20 गुण. 5.50 ते 6 मध्ये आलं तर 16 गुण. 5 ते 5.50 मध्ये आलात तर 12 गुण. 4.40 ते 5 पेक्षा कमी आलं तर 8 गुण. आणि 4 मीटर किंवा 4.50 पेक्षा कमी तर 4 गुण. आणि 4 मीटर पेक्षा कमी फेकलं तर तुम्हाला 0 गुण भेटणार आहेत. हे महिलांसाठी 2 इव्हेंट आहेत, पुरुषांसाठी 2 इव्हेंट होते चालक पदासाठी, त्यावर आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही सध्या फिजिकल करताय तर तुम्ही कुठं आहेत हे प्रत्येकाने लिहून ठेवा. माझं टायमिंग एवढं आहे, मला इथपर्यंत जायचं आहे. चल पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा, आता ही चालक पदाची जी आहे, तुमचं फिजिकल झाल्याच्या नंतर काय होणार आहे, तुम्ही लेखीला लगेच क्वालिफाय होणार आहे का नाही, तुमची काय होणार आहे, चालक ड्रायव्हिंग पदाची टेस्ट होणार आहे. मग ती टेस्ट कशी असते, त्यावर काय काय आहे, त्यावर किती मार्क आहेत ते लक्षात घ्या. बघा कौशल्य चाचणी. बघा शारीरिक चाचणी झाल्याच्या नंतर चाचणी किमान 50% गुण मिळून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालकाची कौशल्य चाचणी खालील प्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचणीमध्ये एकत्रित किमान 40% गुण मिळून उमेदवार उत्तीर्ण व्हावे लागेल. बघा बी, कौशल्य चाचणी पुढील चाचणीचा समावेश असेल. त्यामध्ये बघा हलके मोटर वाहन चालवणे 25 गुण आणि जीप प्रकारातील वाहन चालवणे यासाठी 25 गुण. ओके, पुढे आता बघा हे कोणकोणती जीप असते, कशी कशी चालवायला लागते, कसा एच आकार असतो, कसा गोल असतो, कशी पार्किंग करावं लागते, याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे, इंस्टाग्राम काय, विश्वास VISHWAS_05_ या इंस्टाग्राम आयडी वर तुम्ही जा, फॉलो करा. इथं तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे चालक पदाची गाडी कशी चालवली जाते काय नाही. आता युट्यूबला का टाकलं नाही, कारण काही आता ज्यांनी व्हिडिओ बनवले ते कॉपीराईट टाकू शकतो, म्हणून आपण युट्यूब चॅनल ते केलं नाही, इंस्टाग्रामला टाकलेलं आहे, या अकाउंटला आहे. बघा
त्यानंतर कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी नसून कौशल्य चाचणी मिळणारे गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यायची एकूण गुणासही समाविष्ट केले जाणार नाहीत. बरोबर आहे. बघा आता तुम्ही म्हणाल मला चालक मध्ये एवढे मार्क पडले, टेस्ट मध्ये एवढे पडले, ते इकडे घ्या. नाहीये, ते फक्त तुम्ही क्वालिफाय होताय, गाडी चालवू शकताय हे बघण्यासाठी आहे. बाकी ते मार्क इथे घेतले जाणार नाहीत. बघा वाहन चालवण्यात कौशल्य चाचणीचे निकष महासंचालकाकडून वेळोवेळी ठरवण्यात येतील. जे काही निकष असतील ते तुम्हाला तिथं सांगितले जाईल. वाहन चालकीची कौशल्य चाचणी घेण्याकरता समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ओके, हे एवढं झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे तुमचा चालकसाठी तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. त्यानंतर SRPF आलं. SRPF मध्ये काय महत्वाचं आहे, SRPF मध्ये ग्राउंड कसं असणार आहे, SRPF चं ग्राउंड 100 मार्काचं असणार आहे. कसं असणार आहे बघा, 5 किलोमीटर धावणं 50 गुण, 100 मीटर धावणं 25 गुण आणि गोळाफेक काय आहे 25 गुण. चला मग बघा आता हे 50 गुण कशी कटिंग होते बघा. आता हे दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे. हा बघा, हे GR चा सरळ फोटो घेतलेला आहे. बघा 5 किलोमीटर धावणे यासाठी उमेदवाराला खाली गुण दिलेले आहेत. बघा 25 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 25 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आलं तर 50 गुण भेटतील. त्यानंतर 25 मिनिट पेक्षा जास्त 26 मिनिटापेक्षा कमी तुम्हाला 45 गुण, 26 मिनिटे किंवा 27 मिनिटेपेक्षा कमी तुम्हाला 40 गुण, 27 मिनिटं परंतु 28 मिनिटापेक्षा कमी, 27 मिनिटं 28 मिनिटापेक्षा कमी 35 गुण, 28 मिनिटं ते 29 मिनिटापेक्षा कमी 30 गुण, 29 मिनिटे ते 30 मिनिटापेक्षा कमी तुम्हाला 25 गुण, 30 मिनिटापेक्षा जास्त 31 मिनिटापेक्षा कमी तुम्हाला 15 गुण, 31 मिनिटापेक्षा जास्त 32 मिनिटापेक्षा कमी तुम्हाला 5 गुण आणि 32 मिनिटापेक्षा जास्त टाइम आलं तर तुम्हाला 0 गुण देण्यात येणार आहे. हे SRPF साठी ग्राउंड आहे 5 किलोमीटर. त्यानंतर बघा SRPF ला तुम्हाला काय आहे 100 मीटर. 100 मीटर काय आहे, इथं किती मार्क आहेत 25 मार्क. कसं 1150 पेक्षा कमी आलं 25 गुण, 1150 ते 1250 मध्ये 22 गुण, 1250 ते 1350 मध्ये 20 गुण, 1350 ते 1450 मध्ये 18 गुण, 1450 ते 1550 मध्ये 15 गुण, 1550 ते 1650 मध्ये 10 गुण, 1650 ते 1750 मध्ये 5 गुण आणि 1750 पेक्षा कमी आलं तर तुम्हाला किती गुण भेटणार आहेत 0 गुण भेटणार आहेत SRPF साठी. आता SRPF चा गोळाफेक आहे 25 गुण आहेत, गोळा तुम्हाला तेवढाच आहे 750. मग बघा 850 पेक्षा कमी फेकलं तर तुम्हाला 25 गुण. हे 750 वजन आहे. 790 ते 850 पेक्षा कमी आलं 23 गुण, 770 ते 790 मध्ये 21, 670 ते 730 मध्ये 19, 610 ते 670 17 गुण, 550 ते 610 15 गुण, 490 ते 550 13 गुण, 490 ते 430 10 गुण, 430 ते 370 10 गुण, 370 ते 1030 5 गुण आणि 310 पेक्षा कमी तुम्हाला 0 गुण भेटणार आहेत. हे SRPF साठी महत्वाची स्ट्रॅटेजी होती SRPF साठी. ओके, आता इथं आपला जो फिजिकल होता, तुमचं जे ग्राउंड आहे हा टप्पा संपलेला आहे. आता इथून सुरू होते तुम्ही लेखी परीक्षेला कसा अभ्यास केला पाहिजे, लेखी परीक्षेची तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, किती तास कोणत्या विषयासाठी द्यायचा आहे हे मी माझ्या पद्धतीने दिलेलं आहे. आलं लक्षात? आता तू म्हणशील एवढा तास कधी अभ्यास करावा, मी ग्राउंड करतो. ठीक आहे, तर तुला करावं लागेल, कारण इथून पुढे तुम्ही जर लक्षात घेतला तर फक्त मी काय म्हणतो 3 महिन्याचा, किती 3 महिन्याचा 90 दिवसच तुमच्या हातामध्ये आहेत. बरोबर आहे. आता बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल भरती कधी येते सांग, आज ना उद्या येणारच आहे. ठीक आहे, तेवढा ताण घेऊ नको, आल्याच्या नंतर तुला बी समजेल मला बी समजेल. ओके, उगा आगाव स्टेटमेंट मी देत नाही. लक्षात 3 महिने लक्षात घे, 3 महिन्यानंतर तुझी भरती होणार आहे, तुला तयारी करायची. आणि असं होऊ नये की आता जी भरती झाली, पोरांची जी हालत झाली, पावसाळ्यात जो धावायला लागला, पावसाळ्यात जी हालत झाली, जशी हालत झाली ती यावर्षी होऊ नये, हीच देवापुढे प्रार्थना करतो, बाकी काहीच नाही. लक्षात? तर 3 महिन्याची स्ट्रॅटेजी तुला बनवायची आहे, 90 दिवस. मग बघा आता बघा, शिपाई मार्क, ब्रँड्स आणि बँड पथक 25 25 25 25 बरोबर आहे, 25 चौक 100. त्यानंतर चालकसाठी थोडासा बदल आहे, 20 20 20 20 20 20 आहे. मग आता याच्यासाठी काय करावं, बरोबर आहे. बघा बघायला गेलं तर हे तुम्हाला दिसत असेल. बघा याची PDF मी काय टेलिग्रामला टाकून देतो. बघा गणितामध्ये तुम्हाला काय काय विषय आहेत, आता मी जेवढे मला लक्षात आले तेवढे घेतले. बघा संख्या व संख्यांचे प्रकार, लसावी मसावी, दशांश अपूर्णांक, वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळकाम वेग, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळकाम वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमिती, संकल्पना व परिमाणे, हे महत्वाचे गणिताचे टॉपिक. त्यानंतर बुद्धिमत्तेचे काय काय आहेत, क्रमबद्ध मालिका, संख्या
अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन, कालमापन म्हणजे दिनदर्शिका, रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी भाषा, विसंगत पद ओळखे, विधाने, अनुमाने, आकृती, आरशातील प्रतिमा, आकृती, पाण्यातील प्रतिबिंब, दिशा, अंतर, घड्याळ, नातेसंबंध ओळखणे, निरीक्षण व आकलन. एवढे टॉपिक तुम्हाला काय आहेत बुद्धिमत्तेमध्ये आहेत. पुढे महत्वाचं आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये दोन भाग आहेत. दोन भाग कोणकोणते बघा. मराठी व्याकरण यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे सर्व येतात. त्यानंतर शब्दांच्या जाती आहेत आणि सगळी आहे, सर्व काही डिटेल आहे. आता आपण पागल कुठे होतो माहितीये, आता वरती जर आपण एखाद्या युट्यूब चॅनलवर दिला पोलीस भरतीसाठी महत्वाचे IMP प्रश्न, तू तेच बघायला जाशील. याला काय म्हणतात, बावलटपणा म्हणतात. बरोबर. आता मी समजा टायटल दिला पोलीस भरतीसाठी अति महत्वाचा, तू आला हा पोलीस भरतीसाठी महत्वाचा, मी दिलं पोलीस भरतीसाठी गणित महत्वाचं. अबे गणितामध्ये संख्या टॉपिक तुला MPSC ला येत नाही, UPSC ला येत नाही, पोलीस भरतीला येत नाही, सरळ तलाठीला येत नाही, वनरक्षकला येत नाही, SSCGD ला येत नाही. आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे, आपण फक्त समोर दिलेली माहिती बघूनच त्या चॅनलवर जातो. रिअलिटी तुमचं काय आहे, तुम्हाला काय बघायचं आहे की खरंच यांनी PYQ घेतलेले आहेत का त्या चॅनलवर, खरंच PYQ सिरीज चालू आहे का, तर तुला जायचं, अन्यथा जाऊ नको. तुझा वेळ फुकट घालू नको, ती वेळ परत येणार नाही. लक्षात. त्यानंतर महत्वाचं सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इतिहास. आता इतिहास दिला, इतिहासामध्ये 3 भाग आहेत. तू कोणता विचारणार आहे, काय विचारणार आहे. लक्षात. भूगोल, भूगोलमध्ये 3 भाग, काय विचारेल, भारतीय राज्यघटना काय विचारणार आहे, काहीच नाही. सामान्य विज्ञान काय बी विचारू शकते, चालू घडामोडी काय बी विचारू शकते. बरोबर आहे. त्यानंतर संगणका संबंधी प्रश्न आणि इतर जनरल टॉपिक काय बी विचारू शकते 100%. ओके चल, एकंदरीत हा पॉइंट होता. आता बघा, आता मी प्लॅनिंग बनवलं होतं की रोज तुम्ही 9 तास अभ्यास केला पाहिजे. आता तू म्हणशील मी 2 तास ग्राउंड करणार, 9 तास कुठं अभ्यास करणार, मी क्लास बी करणार. बरोबर आहे. 9 तास तू कर, जेव्हा मी तुला टायमिंग डिवाइड करेल तेव्हा तुझ्या लक्षात येईल की 9 तास कसा अभ्यास करायचा. ठीक आहे. आता ज्यांनी क्लास लावला असेल त्यांनी ठीक आहे क्लास करा, क्लास करा, 2 तास क्लासला घालवा, 2 तास ग्राउंडला, 4 तास गेले फुकट. 24 तास आहेत तुझ्या हातामध्ये. काही जण म्हणतील मी जॉब करतो, आता त्यांच्यासाठी तुम्ही काही नाही करू शकत. तुमचा अभ्यास तुम्हाला जॉब करायचे की तुमचं आयुष्य बदलायचे हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला काय करायचंय नक्की. जॉब करायचंय तर काहीतरी कुठल्या कशासाठी तरी काहीतरी सोडावं लागेल, काहीतरी करायचं असेल तर काहीतरी दूर करावं लागेल. बरोबर आहे. हा, त्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. आता मी माझ्या पद्धतीने 9 तास कसे केले डिवाइड ते तुम्हाला सांगतो. लक्षात बघा, रोज 9 तास सेल्फ स्टडी केली पाहिजे. रोज 9 तास सेल्फ स्टडी केली पाहिजे. सेल्फ स्टडी एवढी IMP आहे, एवढी IMP आहे. बाकी तुम्ही कुठल्याही मास्टरचा क्लास करा, माझा बी करा, काही घेणं नाही. बरोबर आहे. हा, आता महत्वाचा IMP पॉइंट काय, रोज 100 फॅक्ट्स GS पाठच झाले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये काय, कोणी कोणी संस्था स्थापन केल्या, महत्वाच्या तारखा, 100 फॅक्ट्स पाठच झाले पाहिजेत रोज. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. बरोबर आहे. भरपूर काही आहेत आपल्याला. बरोबर आहे. पहिलं दुसरं कोण कोण आलं, या सर्व गोष्टी आहेत. बरोबर आहे. शिखरं कोणती, नद्या कोणती, उगमस्थान कोणती, लांबी किती. बरोबर आहे. भरपूर आहेत. आता 3 महिन्यानंतर मला सांगा, तुम्ही जर 90 दिवसाचं काय केलं, टार्गेट केलं आणि रोज 100 फॅक्ट जर पाठ केल्या तर 90,000 फॅक्ट तुमच्या पाठ होतील. आता तू म्हणशील लक्षातच राहत नाही माझ्या, कोणाच्याच राहत नाही. त्यासाठी रोज रिव्हिजन करावं लागेल. याचा कधी विचार केला का तुम्ही, रोज थोडी गोष्ट करतोय ती एका दिवशी किती महान मोठी होते हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. त्याच्याशिवाय पर्यायच नाही दादा. मुंबईच्या पेपरला गेला, तुला GK आहेच, मग त्याच्यासाठी तुला आता सुरुवात करावी लागेल. रोज 100 फॅक्ट्स झाले पाहिजेत आणि रोज 20 वन लाईनर चालू घडामोडीचे प्रश्न तुला बघायचे आहेत, ते लक्षात राहिले पाहिजेत. आता रोज अनेक घडामोडी घडतात, तू कोणत्या करायच्या, त्याच्यासाठी तू 5 वर्षाचं पेपर बघायचे आणि त्या 5 वर्षामध्ये तुला चालू घडामोडीवर कोणते प्रश्न विचारले याच्यावर तुला लक्ष द्यायचे आणि तेवढ्याच चालू घडामोडी करायच्यात, बाकी काहीच करू नको. हे लक्षात ठेव. ठीक आहे. रोज गणित व बुद्धिमत्तेचे 70 प्रश्न. आता 70 प्रश्नामध्ये तुला डिवाइड करायचे आहेत काय, 35 बरोबर आहे, किंवा 40 30 कर, 40 50 60 70. बुद्धिमत्तेचे 30 कर, गणिताचे 40 कर, असे डिवाइड करायचे. रोज एवढ्या प्रश्नांची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. खतम काम.
लक्षात. आणि त्यानंतर रोज एक पेपर तुला सोडवायचा आहे. तू नवीन असो जुना असो तुला सोडवायचंच आहे. पुढे बघा. आता बघा ही डिवायडेशन मी केलेलं आहे. तू म्हणशील 9 तासाचं डिवायडेशन कसं केलं? बघा गणित तुम्हाला रोज 2.5 तास करायचे. गणित तुम्हाला रोज 2.5 तास करायचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता हा तुम्हाला रोज 1 तास करायचा आहे. त्यानंतर मराठी व्याकरण रोज 1 तास रीडिंग करायची आहे. संपूर्ण सामान्य ज्ञान याला मी 2 तास दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 2 तास. बघा इकडे 2.5चे तुम्ही 2 तास करू शकता आणि हे 2.5 इथं पण करू शकता कारण जीएस खूप मोठा आहे. ठीक आहे. आता हे सुरुवातीला जसं जसं गणित तुम्हाला जमायला लागेल तसं तसं इकडे टायमिंग कमी करा. ठीक आहे. बाकी कोणता विषय तुम्हाला येतोय त्याच्यामध्ये द्या आणि यांचा तुम्ही टायमिंग बदलू शकताय पण इथून तुम्हाला टायमिंग बदलायचा नाहीये. हे कोणीच बदलायचं नाही. हे महत्वाचं आहे. तुमचा पेपर 90 मिनिटाचा आहे. रोज एक पेपर सोडवायचा आहे. रोज एक पेपर सोडवायचा म्हणजे सोडवायचाच. अदर कोणत्याही अकॅडमीचे पेपर सोडवू नका. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो आणि 100% सांगतो. कारण आपले प्रश्न मी जे PYQ घेतले ऍज इट इज जसेच्या तसे तुला पेपरला दिसतील. मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत बघ. हा सोडू नका अदर. 2018चे पेपर सोडवा, 17चे पेपर सोडवा, 21चे पेपर सोडवा, 23चे पेपर सर्व पेपर सोडवा. टाइम लावून सोडवा. तुमच्याकडे पैसे मोबाईल नाहीये, लॅपटॉप नाही मॉक टेस्ट द्यायला, सोडून दे. टाइम वॉच आहे, टाइम वॉच लाव, पेपर सेट मार्केटमधून विकत घे आणि गोल करायचं घे, त्याच्यावर सोडव, बस झालं. ओके. आणि अनालिसिस करायचं आहे. आता अनालिसिस करताना 1 तासात होत नाही, त्याला बी 2 तास जाऊ शकतात. पण जसे जसे चुका कमी होत जातील तस तसे तुम्हाला काय होईल की तुमचं टायमिंग कमी लागेल. अनालिसिस करायचा म्हणजे करायचाच. बाकी सर्व गोष्टी गेल्या तरी चालतील पण अनालिसिस करायचाच. 100% करायचा. ओके. आता हे 9 तास बघा, 2.5 आणि हे 1.5, 2, 3, 4 तास, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 9 तास असे डिवाइड केले. आता तू मला सांग एका विषयाला किती टायमिंग लागला? जर तुला 9 तास म्हणलं तर तुझ्या 9 तास कुठं करत आहे का? टायमिंग पुरतो का? आता हे कधी करायचं हे तुझ्यावर आहे. तुझ्या टायमिंग नुसार तुला करायचे. तुझ्या आयुष्यात 24 तास आहे बरोबर. त्या 24 तासचं डिवायडेशन तुला ग्राउंडला किती द्यायचे, तुला जेवणाला काय किती टायमिंग द्यायचे, काय किती करायचे, पण एवढा वेळ तुला द्यायचा आहे त्या विषयाला. मग त्या 24 तासामध्ये तू कधीही बस. ऍज विश, तुझी मर्जी. ओके. हा चलो ठीक आहे. मी माझ्या परीने सांगितलेला आहे. आता कोणती पुस्तकं वापरावी? सर याच्यासाठी पुस्तकं कोणती घेऊ, कोणत्या ऑथर आहे? आता बघा कोणत्याही लेखकाची मी जी पुस्तकं घेतलेली आहेत, मला जी पुस्तकं ब्रँडिंग वाटली खरंच आहेत त्यांचं घेतलेत. माझं त्यांच्याशी काही 4 पैशाचं घेणं देणं नाहीये की मी त्यांची ब्रँडिंग करायला लागलो, असं काहीच नाहीये. आलं लक्षात. मला जी पुस्तकं खरंच चांगली वाटली ती पुस्तकं घेतलेली आहेत. मग पुस्तकं घेताना बघा महत्वाचं आपल्याला गणित हा विषय पहिला आहे. गणितासाठी कोणतं पुस्तक वापरावं? मला भरपूर जणांना फास्ट ट्रॅक पुस्तक भरपूर जणांकडे असेल पण मित्रांनो मला सांगा भूमितीचे सूत्र तुमचे पाठ आहेत का? एकाचेही पाठ नाही. आता सतीश वसे सरांनी पुस्तक बनवलं, माझं काय त्यांच्याशी वाईट नाहीये. खूप टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहेत, खूप चांगलं पुस्तक पण असेल त्यांचं बरोबर आहे. मी तेवढा मोठा नाही की त्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलावं. परंतु मला त्याच्यामध्ये एक विकनेस पॉइंट वाटला, तो मी इथे शेअर करतोय. काय माहितीये का त्याच्यामध्ये पॉइंट काय मला विकनेस वाटत? त्यांनी जर एखादा सरासरी टॉपिक घेतला असेल बरोबर आहे. समजा त्यांनी सरासरी टॉपिक घेतला, सरासरी ओके, सरासरी टॉपिक घेतला. या सरासरी टॉपिक मध्ये समजा 15 टाईपचे प्रश्न दिले. या 15 टाईपसाठी त्यांनी 15 ट्रिक दिल्या बरोबर आहे. 15 ट्रिक दिल्या. अशा प्रत्येक टॉपिकवर ट्रिक 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 दिलेले आहेत. असं जर बघायला गेलं, मी जर एकंदरीत म्हणल्या आता मी गणिताचे जवळजवळ 42+ टॉपिक शिकवतो. मग मला सांगा प्रत्येक समजा मी 10 टाईप प्रत्येक टॉपिक मध्ये धरले आणि 42 टॉपिक धरले तर 420 ट्रिक झाल्या. मला सांगा मित्रांनो 420 ट्रिक तुम्हाला कधी लक्षात राहायच्या? कधी लक्षात राहतील? भूमितीचे सूत्र ज्या विद्यार्थ्याला पाठ होत नाही तो 420 ट्रिक कधी लक्षात ठेवायचा? हा पुस्तक चांगलं असेल काय असेल पण मी कोणत्याही विद्यार्थ्याला सजेस्ट करत नाही ते पुस्तक वापरा म्हणून. ठीक आहे. बाकी सरांशी माझं काही असं हे नाहीये लक्षात की माझा विरोध आहे की काय आहे काही नाही. मी गणित शिकवतो त्यामुळं असं काहीच नाही. ओके. सरांचं चांगलं पुस्तक असेल ठीक आहे. पुस्तक हे कधी वापरा तुम्ही तुमची प्रॅक्टिस झाल्यावर, तुम्ही परफेक्ट झाल्यानंतर प्रॅक्टिससाठी सरांचं पुस्तक घेऊन तुम्ही करू शकता. ओके. पण सध्या तरी ते पुस्तक वापरू नका. आता राहिलं 2 गणित. ही पुस्तकं एवढी ब्रँडिंग आहेत, एवढे जबरदस्त आहेत. आता नितीन महाले सरांनी जे पुस्तक बनवलेलं आहे आत्ताच्याच घडीला आपण एसएससी जीडीची पुस्तक, एसएससी जीडीचं पेपर देतोय, रेल्वेचे पेपर देतोय, एसएससी सीजीएलचे पेपर देतोय. सरांनी काय केले, काही हिंदीचे प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आपल्या बुकमध्ये
ऍड केलेले आहेत. बाकी या माणसाला चॅलेंज नाही, बरोबर आहे. ब्रँड इज ब्रँड. पंढरीनाथ राणे सर, हँड्स ऑफ आहे. जबरदस्त पुस्तक आहे, बरोबर आहे. जो पुस्तक हे सोडवलं तो पागल होतो. या दोन्ही पुस्तकाला एकत्र, आता हे दोन्ही पुस्तक तुम्ही घेतलं, मग आता यांनी प्रत्येक प्रश्न सोडून दिलाय, पण एक्स मेथडने सोडून दिलेला आहे. यांनी काही प्रश्न सोडवल्यात, काही प्रश्न लय भयानक दिलेले आहेत, बरोबर आहे. मग दोन्ही पुस्तकं एकत्र करून तुम्ही जर बघितलं तर आता हे दोन्ही पुस्तकं एकत्र करून आता तुम्ही घेतली, सोडवायला लागले, काही प्रश्न जमले, काही नाही जमले, मग तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर या दोन्ही पुस्तकांना एकत्र करून मी बॅच क्रिएट केली होती, बरोबर आहे. आपली बॅच आहे अंकगणित, संपूर्ण अंकगणिताची बॅच आहे. तिची फीस किती आहे? 799. ही दोन्ही पुस्तकं एकत्र करून मी जबरदस्त बॅच बनवली आहे. ती बॅच तुम्ही घेऊ शकताय. ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला भेटून जाईल. आताच लाईव्ह संपलेली आहे, तुम्ही करू शकताय. लक्षात, सर्व व्हिडिओ ऍज इट इज भेटतील. भूमिती ट्रिक नुसार तुम्हाला भेटेल. एकही फॉर्म्युला तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही पडणार. जर एकही फॉर्म्युला मी दिला असेल त्याच्यामध्ये, तर तुझी सगळं फी तू परत घेऊन जा. लक्षात, मी विदाउट फॉर्म्युलाने तुम्हाला भूमिती शिकवलेली आहे. ही दोन्ही पुस्तकं आहेत. या दोन्ही पुस्तकांना एकत्र करून मी तुम्हाला बॅच बनवलेली आहे. तुम्ही ही बॅच काय करू शकताय, ही बॅच घेऊ शकताय. यासाठी विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा. जर नसेल घ्यायची, करू नका. तुम्ही ती पुस्तकं घ्या, प्रॅक्टिस करा. ज्यांचा कोणाचा क्लास केला असेल त्या शिक्षकाला त्याच्यात जे प्रश्न जमत नाही ते विचारू शकते. पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा आहे तुम्हाला मराठी व्याकरण, बरोबर आहे. आता बघा, मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि मोरावाळिंबे सरांचं पुस्तक. आता ही दोन्ही पुस्तकं का सांगितली? बघा, पोलीस भरतीचं तुम्ही जर पेपर काढले तर खूप सारे प्रश्न मिस्टेक होतात. काय होतात? मिस्टेक होतात. आणि मिस्टेक होतात तर ते पुस्तकामध्ये जेव्हा प्रश्न एखादा चुकतो तेव्हा आयोग काय करतो की त्या प्रश्नासाठी तुम्ही हे प्रश्न बरोबर आहे असं आपण सांगतोय, कारण मी हे पुस्तक वाचलेलं आहे. तर आपण या सरांच्या पुस्तकाचा रेफरन्स देऊ शकत नाही की बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे, आयोग त्याला मान्यता देणार नाही. एमपीएससीने या सरांच्या पुस्तकाला मान्यता दिलेली आहे, त्यामुळे यांच्या पुस्तकाचा फोटो आपण देऊ शकतो आणि सांगू शकतो या पुस्तकात या प्रश्नाचं असं उत्तर दिलेलं आहे. आलं लक्षात? त्यामुळे मी हे दोन्ही पुस्तकं, याची जी लँग्वेज आहे ती खूप जड लँग्वेज आहे, समजायला कठीण आहे. सरांनी थोडं शॉर्टकट बनवून दिलेलं आहे, डायग्राम दिलेले आहेत, थोडं हे वाचा. त्याच्यासोबत याच्यामध्ये एक शब्दसंग्रहाचा पुस्तक येतो, हा शब्दरत्न पुस्तक वापरा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, समूहदर्शक शब्द असे सर्व तुम्हाला याच्यामध्ये होईल. आता हे सर्व केलं तरीही तुम्हाला अजून काही प्रश्न विचारले तर याच्यासाठी आपली गणिताची लाईव्ह बॅच, मराठी व्याकरणाची बॅच आहे, जिची फीस सुद्धा किती आहे? 799. मराठीची बॅच सुद्धा तुम्ही करू शकताय. ही मराठी विषय सुद्धा मीच शिकवणार आहे. लक्षात, सध्या लाईव्ह बॅच सुरू आहे, तुम्ही बघू शकताय. आता सध्या शब्दांच्या जाती सुरू आहेत. ओके, चला पुढे जाऊया. महत्वाचं आता तुम्हाला आहे बुद्धिमत्ता, बरोबर आहे. बुद्धिमत्तेसाठी बघा, मी 2 पुस्तकं इथे केलेली आहेत. एक अनिल अंकलके सरांचं एकदम बेसिक जबरदस्त पुस्तक आहे आणि यातले प्रश्न तुम्हाला ऍज इट इज जसेच्या तसे पोलीस भरतीला भेटतील, बघू शकता. त्यानंतर हे एक आहे बघा, हे बुद्धिमत्ता फास्ट ट्रॅक. बघा, सतीश वसे सरांचं हे बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे. सतीश वसे सरांचं बुद्धिमत्तेचं सरांचं पुस्तक घ्या, चांगलं आहे. ओके, हे एक पुस्तक घ्या, सतीश वसे सरांचं बुद्धिमत्तेचं घ्या. गणिताचं त्याच्यामध्ये काय मला जे म्हणजे खराब नाही म्हणता येईल, मला जे वाटलं की हे आपल्याला धोकादायक असू शकतं, मग तो पॉइंट मी तुम्हाला सांगितलं. मग सतीश वसे सरांचं तुम्ही हे पुस्तक घेऊ शकताय. आणि भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं रिझनिंग सर जमत नाही, तर आपली एकदम शॉर्टकट ट्रिक सह रिझनिंगची बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे, जिची फीस सुद्धा 799 आहे. रिझनिंग ज्याला करायची असेल ते करू शकताय. लक्षात, याचे डेमो मी युट्यूबला टाकलेले, तुम्ही बघू शकताय, ते सुद्धा तुम्हाला करता येईल. हे तिन्ही विषय मीच शिकवणार आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. ओके, मराठी व्याकरण सुरू आहे, बुद्धिमत्ता पण सुरू आहे. चला, आता महत्वाचं आहे तुम्हाला सामान्य ज्ञानचं काय करू, बरोबर आहे. आता हे 2 पुस्तकं सांगितली. बघा, हे पुस्तक बाजूला ठेवा, हे जर तुमच्याकडे असेल तर हे बाजूला ठेवा, पण हे नोबेल प्रकाशनचं पुस्तक सर्वात आधी घ्या. संपूर्ण सामान्य ज्ञान नोबेल प्रकाशनचं पुस्तक सर्वात आधी घ्या. यामध्ये एवढा जबरदस्त डेटा दिलाय, प्राचीन इतिहास दिलाय, एवढा म्हणजे भयंकर डेटा दिलेला आहे, एकदम जबरदस्त. हे पुस्तक तुमचं जेवढ्या वेळा रिडिंग करता येईल तेवढ्या वेळा करा. हे पुस्तक नंतर घ्या, ठीक आहे. हे पुस्तक घेतल्याच्या नंतर असं झालं की बाबा ह्या पुस्तकाच्या बाहेर खरंच काही जाणार नाही, तुम्ही एमपीएससीचा पेपर बी द्या, नाही जाणार याच्या बाहेर. एवढा जबरदस्त कंटेंट दिलेलं आहे. आणि सोबत तुम्ही हे पुस्तक ठेवू शकताय, बरोबर आहे. फर्स्ट प्रायोरिटी पोलीस भरतीवाल्यांनी याला द्या, नंतर इकडे या.
ओके, हे एकदम जबरदस्त पुस्तक आहे. त्यामुळे जे भरपूर विद्यार्थी पुस्तक कोणती कोणती घेऊ, तर हे पुस्तक तुम्ही संपूर्ण सामान्य ज्ञानासाठी घेऊ शकता. आता इथून पुढे आला तो म्हणजे आपल्याला काय, पेपर सेट. पेपर सेट कोणता घ्यावा? बघा, मार्केटमध्ये अनेक पेपर सेट तुम्हाला भेटतील, परंतु नोबेल प्रकाशनचा, आता नोबेलवाले मला काही पैसे देत नाही, काय नाही, पण त्याच्यामध्ये चुका खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूप कमी आहेत, खूप कमी. आणि पेपर सेट घेताना संभाव्य पेपर सेट घेऊ नका. पीवायक्यू झालेले 2018चे पेपर, 2017चे पेपर, 2021चे पेपर, 2023चे पेपर, प्रश्नपत्रिका 100 पेपर असलेले पेपर सेट घ्या. त्याला म्हणतात पेपर सेट, बरोबर आहे. नाहीतर मग आपल्याकडे जम्बो आलेले आहेत, बरोबर आहे. आता कुठल्या नाव घेत नाही, बरोबर आहे. त्यांनी काय केलं, प्रश्न काढून दिले, बरोबर आहे. प्रश्न काढून दिले ना, सोडून दिलं, बरोबर. ते पुस्तक घेतलं आपण, बरोबर आहे. ग्रंथ घेतला, आता लेखकांची नावं मी घेत नाही, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे कोणते ग्रंथ आलेले आहेत मार्केटमध्ये. त्यांनी काय केलं, सेपरेट प्रश्न काढला, एक प्रश्न काढला, हा प्रश्न 10 एक्झामला विचारला, बरोबर आहे. हा प्रश्न काढला, सोपे प्रश्न काढले, सोडून दिले आणि ते ग्रंथ बनवला. मग जे कठीण प्रश्न आहेत ते कुठे भेटतील आपल्याला? या पेपर सेट मध्ये भेटतील. जे आपल्या वाटेला आले नाही, बरोबर आहे, जे वाटेला येणार नाही ते पेपर सेट लेखक टाकत नाही, त्याला जमत नाही सोल्युशन, म्हणून ते पेपर सेट तसे वापरू नका. हे पेपर सेट वापरा ज्यामध्ये डिटेल. मग आता बघा, मी जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला खूप कमी फीज मध्ये मी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. लेवल 1 आलेली आहे, 100 रुपयामध्ये 100 पेपर आहेत. हे पेपर सेट मी मनाने एकही प्रश्न तयार केलेला नाही, हे मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतो. हे सर्व 2004 पासून 2024चे जे प्रश्न आहेत याच्यावर आधारित ह्या टेस्ट सिरीज आहेत. ऍज इट इज, जसेच्या तसे पोलीस भरतीला आलेले आहेत, ऍज इट इज, जसेच्या तसे. समजलं? त्यामुळे ही टेस्ट सिरीज तुम्ही करू शकताय. 1 रुपयाला 1 पेपर पडतो, सर्व पेपर पडलेले आहेत. लेवल 1 सुरू झालेले, लेवल 2 आणि लेवल 3 सुद्धा येणार आहे, हे तुम्ही करू शकताय. ओके. त्यानंतर महत्वाचं आहे, आता थोडंसं आपल्या चॅनेल बद्दल सांगतो. विश्वास अकॅडमी, आतापर्यंत तुम्ही मला अदर ठिकाणी बघितलं असेल, विश्वास अकॅडमी ठाणे या युट्यूब चॅनेलवर तुम्ही भरपूर सपोर्ट केलेला आहे. या चॅनेलवर तुम्हाला मी जेवढं कंटेंट देता येईल तेवढं दिलेलं आहे. ओके. विश्वास अकॅडमी ठाणे सर्च करा. आलं लक्षात? तुमच्या हिशोबाने यामध्ये मी जवळजवळ 884 व्हिडिओ ऍड केलेले आहेत. किती? 884 व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने 21,000 लोकांनी सबस्क्राईब केलेले आहे. आलं लक्षात? आणि ते खुश आहेत. ओके. या चॅनेलवर गेल्याच्या नंतर बघा, व्हिडिओ मध्ये जा, व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. लाईव्ह मध्ये जा, लाईव्ह मध्ये व्हिडिओ भेटतील आणि प्लेलिस्ट काय काय आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. बघा, ह्या प्लेलिस्ट आहेत. बघा, चालू घडामोडी सुरू झालं होतं, सध्या बंद आहेत, लवकरच चालू घडामोडी सुरू होईल. त्यानंतर बघा, 10,000 प्रश्न बुद्धिमत्तेची प्लेलिस्ट तयार आहे, यामध्ये 4 व्हिडिओ आहेत. त्यानंतर ट्रिक आहे 10 का दम, मुंबई पोलीस साठी आणली होती, 9 व्हिडिओ आहेत. त्यानंतर मराठी व्याकरण आहे. ओके. बघा, अंकगणित तुमचे 2024 चे पेपर सेट, बरोबर आहे. मी 7 तासाचे 10 जिल्ह्यांचे पेपर टाकलेले आहेत 2024 चे, बघून घ्या. ट्रिकचा व्हिडिओ आहेत, यामध्ये 11 व्हिडिओ पडलेले आहेत, अजून व्हिडिओ ऍड होतील. ठीक आहे. मराठी व्याकरण प्री बॅच 32 व्हिडिओ इथं पडलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मराठी व्याकरणाची 10,000 प्रश्नांची सिरीज आहे, 24 व्हिडिओ पडलेले आहेत. त्यानंतर बघा, मराठीचे वादळ इकडे पण आलेलं आहे. त्यानंतर महत्वाचं बघा, तुम्हाला ताळकाम वेग, बरोबर आहे, एसएससी जीडी चे काही कठीण प्रश्न इथे घेऊन आलो होतो, बरोबर आहे. वर्णमाला एसएससी जीडी साठी, हिंदी साठी आहेत. बघा, 10,000 प्रश्न सिरीजचे इथं तुम्हाला ह्या प्लेलिस्ट मध्ये 45 व्हिडिओ भेटतील. आज जीके चे तुम्हाला व्हिडिओ भेटतील. ठीक आहे. बघा, 2021 चे पेपर सेट सुद्धा बघा, 23 चे पेपर सेट झालेले आहेत, 26 पेपर सेट मी टाकलेले आहेत 2023 चे. ओके. ह्या अशा सर्व प्लेलिस्ट मी दिलेल्या आहेत. इथं 35 व्हिडिओ आहेत, टॉपिक नुसार तुम्हाला प्लेलिस्ट भेटणार आहे. ओके. आणि हे कुठे भेटेल? सर्व तुम्हाला विश्वास अकॅडमी ऍप वर तुम्हाला कोर्सेस पाहिजे असतील तर विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा, तुम्हाला भेटेल. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी माहिती कशी वाटली आणि हा मास्टर प्लॅन कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जो नवीन विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्ही सध्या सुरुवात करताय तर करा, आणि जेवढं प्रयत्न करता येईल, अलग लक्षात, जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं स्वतःसाठी वेळ द्या. सेल्फ स्टडी जास्तीत जास्त करा. बाकीच्या चॅनलवर, माझ्याही चॅनलवर या असं माझं म्हणणं नाही, पण तुम्हाला समजत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अदर चॅनल्सला काय करा, तुम्ही काय करा, अनसबस्क्राईब करून टाका, कारण त्याचे नोटिफिकेशन यायला नको आणि तुम्ही डिस्टर्ब व्हायला नको. एकंदरीत
जो कोणतं चॅनल असेल, जिथे तुमचा अभ्यास होत असेल, ज्या शिक्षकाचं समजत असेल त्या शिक्षकाच्या चॅनेलवर तुम्ही फॉलो करा आणि तेच विषय तुम्ही तिथे बघत जा. हा मास्टर प्लॅन कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. थांबतो, तुमची रजा घेतो. आजच्यासाठी एवढंच. वंदे मातरम. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. या वर्षी नक्की तरी तुमचे वर्दीचे स्वप्न पूर्ण व्हावे हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.